3 जूनला RCBनं पहिल्यांदाच IPLचं विजेतेपद मिळवलं. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी बंगळुरूमध्ये RCBच्या विजयोत्सवाला गालबोट लागलं. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर हजारो चाहते जमलेले असतानाच चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये 11 जणांचा बळी गेला. पण आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी RCBचा मार्केटिंग हेड आणि विराट कोहलीचा खास असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. तो व्यक्ती कोण आहे? कर्नाटक पोलिसांच्या रडारवर आणखी कोण कोण आहेत? पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट. बंगळुरूतील चेंगराचेंगरीचे गुन्हेगार कोण? परवानगी नसताना विक्ट्री परेडचा अट्टहास? विराटचा मित्रच दुर्घटनेमागचा खरा गुन्हेगार? 18 वर्षांनी मिळालेला ऐतिहासिक विजय आता RCB साठी अडचणीत टाकणारा ठरला. 4 जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा बळी गेला तर 50 जण जखमी झाले. या प्रकरणात आता RCBचा मार्केटिंग आणि रेव्हेन्यू हेड आणि विराट कोहली अनुष्काचा खास मित्र निखिल सोसाळेला अटक करण्यात आली आहे. निखिल सोसाळेसह इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अन्य तिघांनाही अटक झाली आहे. तर कर्नाटक पोलीस कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या शोधात आहे. पण प्रश्न हा आहे की या सगळ्या दुर्घटनेमागचा मुख्य चेहरा हा निखिल सोसाळेच आहे का? आरोप आहे की निखिलच्या सांगण्यावरूनच पोलीस परवानगी नसताना RCB मॅनेजमेंटनं चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर आणि आत सेलिब्रेशन करण्याचं नियोजन केलं. इतकंच नव्हे तर निखिलच्या सांगण्यावरूनच RCB मॅनेजमेंटनं 2 ट्विट केले, ज्यामध्ये फॅन्सला बेंगलुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सेलिब्रेशनसाठी बोलवलं. त्यासोबतच त्या पोस्टमध्ये असंही म्हटलं गेलं की फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस बेसिसमध्ये लिमिटेड सीट्स असल्यामुळे फॅन्सला चिन्नास्वामी स्टेडियमच्या आत येण्याची परवानगी दिली जाईल. यामुळंच चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि इथं मोठ्या संख्येत आलेल्या लोकांना पोलिसांकडनं कोणतेही मॅनेजमेंट करणं शक्य झालं नाही आणि यामुळे इतका मोठा अपघात चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर पाहायला मिळाला. आता निखिल सोसाळे नेमका कोण आहे तेही पहा. 39 वर्षांचा निखिल सोसाळे हा 2 वर्षांपासून RCBचा मार्केटिंग आणि रेव्हेन्यू हेड आहे. सोसाळे गेल्या 13 वर्षांपासून Diageo कंपनीचा कर्मचारी आहे. सोसाळेची कंपनी RCBचे मालक युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचं कामकाज पाहते. विजय मल्ल्यानंतर RCBची मालकी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडे आहे. निखिल सोसाळेनं RCBचा बिझनेस पार्टनरशिप प्रमुख म्हणूनही काम पाहिलंय. पण निखिल सोसाळेची मोठी चर्चा होते ती विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सोबत असलेल्या खास मैत्रीमुळे. निखिल आणि विराट खूप चांगले मित्र आहेत. तर निखिलची पत्नी मालविका आणि अनुष्का शर्मा यांचीही अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री आहे. RCBनं विजेतेपद मिळवल्यानंतर अनेक व्हिडिओ आणि फोटोंमध्ये विराट आणि अनुष्का सोबत निखिल दिसला होता. हिंदी फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट विश्वात निखिलचे बरेच मोठे सेलिब्रिटीज मित्र आहेत. पण निखिलची इंडस्ट्रीमध्ये पहिली फ्रेंड म्हणजेच दीपिका पदुकोण. दीपिका पदुकोणच्या माध्यमातून निखिलची ओळख सिद्धार्थ माल्याशी झाली आणि असा निखिलचा प्रवास RCB मॅनेजमेंट आणि विजय माल्याच्या कंपनीपर्यंत पोचला. RCB मॅनेजमेंटमध्ये अधिकारीच्या पदावर काम करत असताना निखिलची मैत्री मोठे क्रिकेट स्टार्सशी झाली, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, युजवेंद्र चहल, सुरेश रायना, जाहीर खान, ट्रॅव्हिस हेड असे मोठे क्रिकेटर्स निखिलचे मित्र झाले आणि म्हणूनच क्रिकेट विश्वामध्ये निखिल हे नाव प्रसिद्ध झालं. पण RCBच्या विक्ट्री परेडचं आयोजन इतक्या घाईघाईत का करण्यात आलं? खरं तर बंगळुरू पोलिसांनी 4 जूनला विधानसभा आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर एकाच दिवशी 2 कार्यक्रम आयोजित करण्याला विरोध केला होता. या संदर्भात कर्नाटक सरकार आणि RCB व्यवस्थापनालाही कल्पना देण्यात आली होती. पण RCB मॅनेजमेंटनं ट्विट करत एकाच दिवशी विक्ट्री परेड आणि खेळाडूंचा सत्कार सोहळा होणार असल्याची घोषणा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करून टाकली. याचं कारण संघातले काही प्रमुख खेळाडू दुसऱ्याच दिवशी इंग्लंड दौऱ्यावर जाणार होते. आरोप होत आहेत की कर्नाटक सरकारला त्या दिवशी होणाऱ्या दोन्ही कार्यक्रमाची संपूर्ण माहिती होती. मुळात कर्नाटक सरकारच्या दबावानंतरच पोलीस परवानगी नसतानाही
RCB मॅनेजमेंटला चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर आणि आत सेलिब्रेशन करण्याची परवानगी दिली गेली. यामुळं आता प्रश्न उपस्थित होत आहेत की कोणाच्या दबावाखाली हे सेलिब्रेशन केलं गेलं. पोलिसांचा विरोध असताना देखील परवानगी का दिली गेली? फक्त निखिलच याचा सगळा करता धरता आहे का निखिलला आदेश देणारे असे कोण लोक आहेत ज्यांच्या दबावाखाली दोन्ही कार्यक्रम त्या दिवशी तयारी नसताना केली गेली? आता या लोकांपर्यंत हा तपास पोहोचणार का याबद्दलचं उत्तर पोलीस तपासानंतरच समोर येऊ शकेल. आता प्रश्न असा आहे की पोलिसांनी जर पूर्वकल्पना दिली होती तर मग कुणाच्या दबावाखाली आणि आदेशानुसार हा सोहळा आयोजित करण्यात आला, ज्यानं 11 निष्पाप चाहत्यांचे बळी घेतले. गणेश ठाकूर, ABP माझा, बंगळुरू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.